तुमचा चॅनल फक्त 1 महिन्यात मॉनिटाईज होईल आणि हे इम्पॉसिबल नाही आहे। बरेच यूट्यूबर्स असे आहेत की ज्यांचे चॅनल फक्त आणि फक्त 1 महिन्यात पण मॉनिटाईज झाले आहे। हाय गाईज, मी आहे रीना आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणते व्हिडिओज अपलोड करावेत, शॉर्ट व्हिडिओज अपलोड करावेत की लॉंग व्हिडिओज अपलोड करावेत, कोणत्या निचीला कोणत्या विषयाला जास्तीत जास्त लवकर ग्रोथ मिळते आणि यूट्यूब अल्गोरिदम नेमकं कशा प्रकारे काम करते, यूट्यूबवर ग्रोथ करण्याची रिअल स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे। तर या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। तर व्हिडिओ हा खूपच जास्त युजफुल आहे, खूपच जास्त महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा। सर्वात आधी तर आपण यूट्यूब मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया समजून घेऊ। यूट्यूब चॅनल आपला मॉनिटाईज कशा प्रकारे होतो, तर आपल्याला एका वर्षामध्ये 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासांचा वॉच टाईम हा कंप्लीट करायचा असतो, किंवा आपण जे शॉर्ट्स व्हिडिओज अपलोड करतो त्या शॉर्ट्स व्हिडिओजला 90 दिवसाच्या आत आपल्याला 10 मिलियन व्ह्यूज हे आणायचे असतात। ह्या दोघांपैकी एकही क्रायटेरिया पूर्ण झाला की आपला यूट्यूब चॅनल हा मॉनिटाईज होऊन जातो। पण आपल्याला आपला चॅनल लवकरात लवकर ग्रोथ करायचा असेल, आपला चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज करायचा असेल, तर यूट्यूबवर काम करत असताना आपल्याला एका स्ट्रॅटेजीप्रमाणे काम करायचे असते आणि ती स्ट्रॅटेजीज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे। सर्वात आधी तर ना स्वतःचा निर्णयच एवढा पक्का असला पाहिजे की काही झाले तरी काही करून मला माझा चॅनल हा मॉनिटाईज करायचाच आहे, त्याच्यामुळे स्वतःचा निर्णय ठाम करा। चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी आहे ना आपला चॅनलचा जो विषय असतो, जो नीच असतो, तो खूप जास्त महत्त्वाचा रोल प्ले करत असतो। त्याच्यामुळे आपल्या चॅनलचा विषय असा निवडा की ज्यात काहीतरी इंटरेस्टिंग आहे, युजफुल आहे, जसं की कॉमेडी, ड्रामा, लोकांना काहीतरी युनिक असं बघायला आवडत असते। त्याच्यामुळे आपल्या चॅनलचे विषय जे आहेत ना ते युजफुल असले पाहिजे, नॉलेजेबल असले पाहिजे। आपल्या व्हिडिओमध्ये जो काहीतरी इंटरेस्टिंग आणि युनिक असले ना, तर असे व्हिडिओ जे असतात ना ते लवकरात लवकर व्हायरल होतात आणि आपलं चॅनल लवकरात लवकर हा ग्रोथ होतो। आता आपल्या चॅनलचे विषय नेमके कशा प्रकारचे असले पाहिजे ज्याने आपल्या चॅनल हा 100% लवकरात लवकर मॉनिटाईज होईल। तुम्ही फनी कंटेंट म्हणजेच कॉमेडी व्हिडिओज बनवू शकतात। त्याच्यानंतर स्टोरी टेलिंगचा विषय खूप छान आहे, स्टोरी टेलिंग ही तुम्ही करू शकता। तुम्ही एज्युकेशनल व्हिडिओज बनवू शकतात ज्यात काहीतरी लोकांना शिकता येईल, युजफुल कंटेंट मिळेल, त्याचं नॉलेज मिळेल, अशा प्रकारचे व्हिडिओज आहेत ना खूप जास्त चालतात। त्याच्यामुळे ज्यात व्हिडिओमध्ये काहीतरी आहे, आपल्या इंटरेस्टिंग आहे, एज्युकेशनल आहे, असे व्हिडिओज तुम्ही बनवू शकतात। त्याच्यानंतर डेली व्लॉगिंग तुम्ही करू शकतात, पण डेली व्लॉगिंग आहे ना रोजचं तेच रुटीन दाखवण्यापेक्षा नवीन काहीतरी त्यात इंटरेस्टिंग असलं पाहिजे। त्याच्यामुळे व्लॉगिंग करताना सुद्धा ना त्यात इंटरेस्टिंग काहीतरी विषय तुम्ही टाकला पाहिजे। मोटिवेशनल व्हिडिओजसुद्धा खूप जास्त चालत असतात, लोकांना मोटिवेट व्हायला, इन्स्पिरेशन घ्यायला खूप जास्त आवडते। त्याच्यामुळे तुम्ही इन्स्पिरेशन असलेले व्हिडिओज, मोटिवेशन असलेले व्हिडिओजसुद्धा बनवू शकतात। असे खूप जास्त विषय आहेत, तुम्ही तुमच्या इंटरेस्टनुसार, तुमच्या ऑडियन्सला काय बघायला आवडते, तुमच्या ऑडियन्सच्या इंटरेस्टनुसार तुम्ही व्हिडिओज बनवू शकतात, जेणेकरून तुम्हाला व्ह्यूज यायला मदत होईल आणि आपल्या चॅनल लवकरात लवकर ग्रोथ व्हायला मदत होईल। व्हिडिओज व्हायरल कसे होतात, तर व्हिडिओज व्हायरल होण्यासाठी आहे ना 3 खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत। तर त्या कोणत्या? सगळ्यात पहिले म्हणजे स्ट्रॉंग हुक। आपल्या व्हिडिओला स्ट्रॉंग हुक असला पाहिजे। आता स्ट्रॉंग हुक म्हणजे नेमकं काय, तर पहिले जे 5 ते 10 सेकंद असतात आपल्या व्हिडिओमध्ये नेमकं काय इंटरेस्टिंग पार्ट आहे तो आपल्याला दाखवता आला पाहिजे किंवा सांगता आला पाहिजे। तर आपल्या व्हिडिओमधला इंटरेस्टिंग पार्ट तुम्ही पहिले 5 ते 10 सेकंदमध्ये दाखवू शकता, जेणेकरून ऑडियन्सचं जे आहे ना अटेन्शन आपल्याला ग्रॅब करता येईल। लोकांनी थांबून आपला व्हिडिओ हा बघितला पाहिजे। आपल्या व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे हे ऑडियन्सला जाणून घ्यायची इच्छा असली पाहिजे। व्हिडिओजला जो हुक चांगला नसेल ना तो ऑडियन्स हा आपला व्हिडिओ बघत नाही, त्याच्यामुळे हुक खूपच जास्त स्ट्रॉंग क्रिएट करा। दुसरी गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त शॉर्ट्स व्हिडिओज अपलोड करा। इंटरेस्टिंग असलेले शॉर्ट, ट्रेंडिंग टॉपिकवर असलेले शॉर्ट्स व्हिडिओज जे आहेत ना ते लवकर व्हायरल होतात। शॉर्ट्स व्हिडिओजला रीच जास्त असते, त्याच्यामुळे आपल्याला न्यू ऑडियन्स मिळते, नवीन सबस्क्रायबर वाढण्यास मदत होते। शॉर्ट्स व्हिडिओज किती अपलोड केले पाहिजेत, तर रोज आपण 2 ते 3 शॉर्ट्स व्हिडिओज अपलोड करू शकतो। पण जर टायमिंगचा प्रॉब्लेम असेल तर डेली 1 शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केला ना तरी चालतो। शॉर्ट्स व्हिडिओ जे असतात ते 30 सेकंद ते 1 मिनिटापर्यंत पाहिजेत, जास्त लॉंग पण नको। शॉर्ट्स व्हिडिओ जे आहेत ना ट्रेंडिंग टॉपिकवर बनवले गेले पाहिजेत, जेणेकरून जास्तीत जास्त रीच मिळण्यास मदत होईल। तिसरी गोष्ट म्हणजे थंबनेल आणि आपल्या व्हिडिओचे टायटल
हे खूप जास्त महत्त्वाचे आहे. लोक व्हिडिओवर क्लिक का करतात? आपल्या थंबनेल बघून, आपल्या व्हिडिओचे टायटल वाचून ते आपल्या व्हिडिओवर क्लिक करत असतात. त्याच्यामुळे आपलं थंबनेल आणि आपलं टायटल इतकं इंटरेस्टिंग आणि अट्रॅक्टिव्ह बनवा की लोकांनी आपल्या व्हिडिओवर क्लिक हे केलेच पाहिजे. आपल्या व्हिडिओची एडिटिंग पण खूप जास्त चांगली असली पाहिजे. व्हिडिओ बनवताना इतका छान आणि व्यवस्थित बनवा ना की जास्तीत जास्त व्ह्यूज यायला मदत होईल. लॉंग व्हिडिओजमुळे आपला वॉच टाईम वाढेल, आपल्याला इन्कम जास्त येईल, लवकरात लवकर आपलं चॅनल मॉनिटाईज होण्यास पण मदत होईल. त्याच्यामुळे लॉंग व्हिडिओज आणि शॉर्ट्स व्हिडिओज तुम्ही दोन्हीही व्हिडिओज अपलोड केले पाहिजे. तुम्ही असं पण करू शकतात की रोज 2 ते 3 शॉर्ट्स व्हिडिओज अपलोड करू शकतात आणि आठवड्यातून 1 किंवा 2 लॉंग व्हिडिओज अपलोड करू शकतात. लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट्स व्हिडिओ दोन्हीही अपलोड करण्याची जी स्ट्रॅटेजी आहे ना खूप चांगल्या प्रकारे काम करत असते. त्याच्यामुळे तुम्ही दोन्हीही व्हिडिओ अपलोड केले पाहिजेत. यूट्यूब अल्गोरिदम सुद्धा समजणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. यूट्यूब अल्गोरिदम म्हणजे यूट्यूबची सिस्टीम ठरवत असते की तुमचा व्हिडिओ हा कोणाला दाखवायचा, कोणत्या ऑडियन्सला सजेस्ट करायचा. सोप्या भाषेत सांगते, जर तुमचा व्हिडिओ हा लोकांना आवडला तर यूट्यूब काय करते, अजून जास्त लोकांना सजेस्ट करते. आणि जर तुमचा व्हिडिओ लोकांना नाही आवडला, लोकांनी फक्त क्लिक केले आणि तिथून निघून गेले, तर तुमचा व्हिडिओ हा यूट्यूब सजेस्ट करणार नाही. आणि लोकांनी तुमचा व्हिडिओच बघितला नाही तर तुमच्या व्हिडिओची जी रीच आहे ना ती आपोआप कमी होते आणि यूट्यूब तुमचा व्हिडिओ हा पुढे सजेस्टच करत नाही. यूट्यूब अल्गोरिदम आपल्या व्हिडिओजमध्ये काय बघत असतो तर CTR क्लिक थ्रू रेट म्हणजेच थंबनेल आणि टायटल वाचून लोक आपल्या व्हिडिओजवर क्लिक करतात का, त्याच्यानंतर वॉच टाईम, तुमचा व्हिडिओ लोकांनी किती वेळ बघितला आहे, तुमचा व्हिडिओ लोकांनी पूर्ण बघितला आहे का, रिवॉच केला आहे का, हे सर्व यूट्यूब अल्गोरिदम बघत असतो. थंबनेल आणि टायटल वाचून तुमच्या व्हिडिओजवर क्लिक केले आणि तुमचा व्हिडिओ पूर्ण बघितला, रिवॉच केला तर यूट्यूब अल्गोरिदमला काय वाटतं की तुमचा व्हिडिओ हा खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे. त्याच्यामुळे यूट्यूब अल्गोरिदम तुमचा व्हिडिओ हा अजून जास्त लोकांना सजेस्ट करतो, अजून पुढे ढकल. तुमच्या व्हिडिओजला किती जास्त एंगेजमेंट आहे, लोक लाईक, शेअर, सबस्क्राईब करतात का, कमेंट करतात का, हे सुद्धा यूट्यूब अल्गोरिदम बघत असतो. तर या सर्व गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात. तुमची कन्सिस्टन्सी सुद्धा यूट्यूब अल्गोरिदम चेक करत असतो. तुम्ही व्हिडिओज किती रेग्युलरली अपलोड करतात, तर तुमच्या व्हिडिओजमध्ये जास्त गॅप तर नाही ना, हे सुद्धा यूट्यूब अल्गोरिदम पाहत असतो. त्यामुळे तुमचे व्हिडिओज जे आहेत ना ते रेग्युलरलीच अपलोड झाले पाहिजे, कन्सिस्टंटली अपलोड झाले पाहिजे. त्याच्यामध्ये खूप जास्त गॅप पण नको, जेणेकरून यूट्यूब अल्गोरिदमला वाटेल की तुम्ही कन्सिस्टंट आहात, रेग्युलर आहात. अल्गोरिदम सुद्धा आहे ना तुमच्या सबस्क्रायबरपेक्षा जास्त तुमच्या ऑडियन्सचं रिॲक्शन बघत असते. त्याच्यानंतर कोणत्या टाईमला आपण व्हिडिओज अपलोड केले पाहिजेत, तर सकाळी तुम्ही 9 ते 11च्या दरम्यान व्हिडिओज अपलोड करू शकतात, परंतु सगळ्यात जास्त बेस्ट टायमिंग म्हणजे संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान. त्यामुळे संध्याकाळी 5 ते 7 मध्ये जर व्हिडिओज आपण अपलोड केलेत ना, ऑडियन्स ही घरी असते, त्याच्यामुळे जास्तीत जास्त व्ह्यूज येतात. या सर्व गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्यात ना तर तुमचा चॅनल हा 100% मॉनिटाईज होईल, 100 का 101% मॉनिटाईज होईल. लवकरात लवकर तुमच्या चॅनलची ग्रोथ होईल. खरे सांगायचे झाले ना तर यूट्यूब चॅनल मॉनिटाईज करणे फक्त आणि फक्त आपल्या हातात असतं. आपण किती कन्सिस्टंटली व्हिडिओज अपलोड करतो, किती रेग्युलर आपण आहोत, आपली एडिटिंग कशा प्रकारची आहे, आपले विषय कशा प्रकारचे आहेत, या सर्व गोष्टी मॅटर करत असतात. थंबनेल, टायटल, या सर्व गोष्टी खूप जास्त महत्त्वाचा रोल प्ले करत असतात. त्याच्यामुळे व्हिडिओ इतका छान आणि व्यवस्थित बनवायचा ना की आपला व्हिडिओ हा व्हायरल झालाच पाहिजे. तर तुम्ही या सर्व गोष्टी फॉलो करा आणि कमेंट करून मला सांगा की तुमचा चॅनल हा किती दिवसात मॉनिटाईज झाला. जर हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.